पूजा पवार, स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीच्या ब्लॉगमध्ये। तर आज मम्मी बनवणार आहे मंचुरियन आणि भाऊ बनवणार आहे मंचुरियनची ग्रेव्ही आणि फ्राईड राईस सुद्धा बनवणार आहे। तर आपण बघूया काय काय साहित्य वगैरे घेतलंय। चला मग तर आपण बघूया मंचुरियनसाठी लागणारे साहित्य काय काय घेतलंय ते। काय काय घेतलंय? हाय किसलेला कोबी, ह्यातलं पाणी काढून घेतलंय थोडं मीठ टाकून। हे गाजर आहे किसलेलं आणि चॉप केलेली लसूण, आलं, ही फरसबी आहे, ही कांद्याची पात, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची। हा रेड चिली सॉस आहे, सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवर। तर मिक्स करून घेऊ आपण सगळं हे। एक चमचा रेड चिली सॉस है, एक चमचा सोया सॉस टाकू आणि कॉर्नफ्लोअर घालूया बाइंडिंग साठी। मैदा हवा असल्यास मैदाही घालू शकता। मीठ घालूया, अर्धा चमचा साखर। आता मिक्स करूया आपण आणि त्याचे बॉल्स बनवूया। आता आपण मिक्स करून घेऊया आणि बॉल्स बनवून घेऊया। तेल इथे तापत ठेवलेलं आहे, तोपर्यंत बॉल्स बनवून घेऊया आपण। थोडा कॉर्नफ्लोअर अजून टाकते, कमी वाटतंय म्हणून। तर आपले आता मंचुरियन बॉल्स तयार करून घेतलेत। आता आपण त्याला डीप फ्राय करून घेऊया। तर आपले मंचुरियन फ्राय करून झालेत। आता आपण मंचुरियन ग्रेव्ही बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, शिमला मिरची, मिरची आणि बारीक चिरलेलं लसूण आणि हे आहे कांद्याची पात। तर आपण सगळ्यात आधी लसूण टाकून घेऊया। मिरची, कांदा, त्याला आपण स्प्रिंग ऑनियन बल्ब्स बनतात। शिमला मिरची, स्प्रिंग अनियन्स, ग्रेव्हीमध्ये ह्यासाठी एक ग्लास पाणी टाकून घेऊया। चांगलं स्टर देऊया ह्याला।
ही मी सॉस बनवलेली आहे. ह्यात मी सोया सॉस 1 चम्मच, रेड चिली सॉस 1 चम्मच आणि 1 चमचा शेजवान चटणी घेतलेली आहे. ही मी स्लरी तयार करत आहे कॉर्नफ्लॉवरची. कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून स्लरी बनवू शकतो आपण. जे तयार केलेली सॉस आहे ही आपण आता सूपमध्ये टाकतो. ग्रेव्ही ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त स्लरी पाहिजे आपल्याला, त्याने ग्रेव्ही घट्ट होत जाईल. हळूहळू टाकायची. घट्ट होत आहे. बघू शकता ग्रेव्ही घट्ट झालेली आहे. मंचुरियन बॉल्स टाकत आहे ह्याच्यामध्ये. आता भाऊ बनवणार आहे फ्राईड राईस. त्यासाठी आपण त्याला विचारू काय काय घेतलंय साहित्य. त्यांनी साहित्य आहे स्प्रिंग अनियन, हे आहे ऑनियन बल्ब्स, फरसबी आहे, ही कांद्याची पात आहे, आलं आहे, लसूण आहे, बारीक गाजर आहे आणि ही बारीक चिरलेली शिमला मिरची. आणि आता ऑनियन बल्ब ज्याला म्हणतात आपण. किसलेली गाजर, शिमला मिरची, फरसबी, स्प्रिंग अनियन, लसूण, आलं, आपण भात टाकून घेतोय. थोडासा लाईट सोया सॉस, चिल्ली सॉस टाकूया.
सर्व भाजी आणि भात मिक्स करून घेऊ. छान वास येतोय, छान रंग पण आलाय. थोडंसं गार्निश करूया. कांद्याची पात टाकतो आता गार्निश साठी. जरासं मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया, कारण की ऑलरेडी सोया सॉस मध्ये मीठ असतं. आता आपला फ्राईड राईस रेडी आहे.